सहकार क्षेत्रात गेली 93 वर्षे विश्वास, पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त जपत वाटचाल करणाऱ्या शिक्षण सेवक सहकारी सोसायटी सांगलीची 93वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज 26 जुलै रोजी डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉल येथे उत्साहात पार पडली. शिक्षण क्षेत्रात कार्य करणारा प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा या उद्देशाने कार्यरत असलेल्या संस्थेने यंदाही उल्लेखनीय आर्थिक प्रगतीची नोंद केली आहे. सभेच्या प्रारंभी दिवंगत ज्ञात अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ऑनररी सेक्रेटरी अरुण पाटील यांनी विषयपत्रिकेतील विषय सभेसमोर मांडले. यामध्ये मागील सभेचा वृत्तांत मंजूर करणे, 31 मार्च 2026 अखेरच्या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व नफा वाटपाला मंजुरी देणे, सन 2026-27चे अंदाजपत्रक मंजूर करणे, वैधानिक लेखापरीक्षकांचा अहवाल स्वीकारणे तसेच सन 2026-27साठी लेखापरीक्षकांची नियुक्ती करणे, सहकार खात्याने केलेला आदर्श उपविधी बदलास मंजुरी देणे आदी विषयांचा समावेश होता. सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी देत संचालक मंडळाच्या कामकाजावर विश्वास व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचा आढावा घेत सभासदांसाठी 12.5% लाभांश जाहीर केला. संस्थेच्या आर्थिक कामगिरीबाबत माहिती देताना 10 मे 1933 रोजी स्थापन झालेल्या संस्थेचे आज 5,784 सभासद असून सांगली जिल्ह्यातील 12 शाखांद्वारे सेवा दिली जात असल्याचे सांगण्यात आले. संस्थेचे वसूल भागभांडवल 70.60 कोटी रुपये राखीव व इतर निधी 43.58 कोटी रुपये, मुदत व इतर ठेवी 451.86 कोटी रुपये, गुंतवणूक रुपये 192.33 कोटी, कर्ज येणेबाकी रुपये 428.49 कोटी, तर खेळते भागभांडवल रुपये 629.84 कोटी इतके आहे. आर्थिक वर्ष 2025-26मध्ये संस्थेने रुपये 12.23 कोटींचा निव्वळ नफा नोंदविला असून डिजिटल सेवा, ऊर्जा बचत, सामाजिक सुरक्षा, सभासद कल्याण आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रातही संस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे, असे अध्यक्ष खांडेकर यांनी सांगितले. दरम्यान अध्यक्षांचे भाषण सुरू असताना काही सभासदांनी गोंधळ घातला. अध्यक्षांच्या दिशेने माईक फेकण्याचा प्रयत्न झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा उपस्थित सभासदांनी तीव्र निषेध व्यक्त केला आणि त्यानंतर सभा संपवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. सभेला व्हाईस चेअरमन संतोष वाटवे, संचालक संदीप पाटील, संचालक विशाल शिंदे, संताजी घाडगे, संतोष नाईक, संजय कुंभार, बजरंग घागरे, प्रकाश बन्ने, राजाराम पाटील, नितीन जाधव, आनंदा घोडे पाटील, प्राध्यापक धनपाल यादव, महावीर वाजे, प्राध्यापक अरविंद जैनापुरे, नीलांबरी पाटील, प्राध्यापक राणी यादव, शैलेश गोंधळे, तज्ज्ञ संचालक असलम मुलानी, संतोष पाटील, सर्व जिल्हा व तालुका सल्लागार तसेच संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. कार्यलक्ष्य संचालक महेश सिंग राजपूत आणि सर्व शाखातील कर्मचाऱ्यांनी सभेचे सुयोग्य नियोजन केले. आज 93वी 2025 सालातील जनरल सभा आज या ठिकाणी डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन हॉल, बाळाबंगला सांगली या ठिकाणी सुरू होती. सभासदांच्या विषयपत्रिकेनुसार सर्वच सभासदांच्या या ठिकाणी असणाऱ्या प्रश्नावरती व्यवस्थितपणे चर्चा सुरू असतानाच काही सभासदांच्या मधून की विघ्न संतोष आशेचे सभासद होते, त्या सभासदांनी चेअरमन या नात्यानं मी या ठिकाणी माझं स्पीच चालू असतानाच हातात माईक घेऊन तो भिरकावण्याचा प्रयत्न केला. ही लाजीरवाणी आणि निंदनीय गोष्ट या ठिकाणी म्हणायसाठी. चालू वर्षी संस्थेला 900 कोटी इतकी आर्थिक उलाढाल असणारी ही संस्था 12.5% लाभांश आणि सभासदांच्या टाइम टेबलवरती 9.25% इतकं विक्रमी असा व्याज या ठिकाणी सभासदांना देण्यात आलेला आहे. अशी एक मोठी आर्थिक कणा असणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पगारदार पतसंस्था आज तिची जनरल सभा चालू असताना सभासदांना जे रुचलेले विषय होते ते अत्यंत खूप अशा चांगल्या पद्धतीने आम्ही मांडणी केली. पण ज्या विषयावरती नको त्या विषयावरती त्यांची चर्चा करण्याचा जो आग्रह होता विरोधकांचा, तो आग्रह आम्ही तो बाजूला ठेवल्यामुळं की वेगळ्याच पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया देत चेअरमन या नात्यानं मी या ठिकाणी स्पीच करत असतानाच माझ्यावर तो माईक दाखवण्याचा प्रयत्न केला. असंविधानिक असून ते त्या ठिकाणी कायदेशीर मार्गाला धरून नाही. आपण कोणताही प्रश्न मांडत असताना तो निश्चितपणे मांडावा. आम्ही रात्रभर सभा या ठिकाणी घ्यायला तयार आहोत असं मी त्यांना पहिल्यांदाच त्या ठिकाणी आश्वासित केलं होतं. सर्व सभ्यांचं त्या ठिकाणी विषयानुसार सभेच्या विषयपत्रिकेनुसार वाचन चालत असतानाच हा प्रकार या ठिकाणी घडला.
त्यामुळं सर्व सभासद बंधूंनी अशा पद्धतीच्या या विघ्न संतोषी लोकांच्यापासून थोडंसं लांब राहावं की जेणेकरून आपल्या या शिक्षण सेवक सोसायटीचा जो वटवृक्ष आहे हे वटवृक्ष उळमळून पडण्यासाठी हे लोक निश्चितपणे त्या ठिकाणी कार्यशील दिसतात. त्यामुळं परांजपे साहेबांनी 1933 साली लावलेलं रोपटं आज वटवृक्षात रूपांतर झालंय. त्याची फळं आज आपण सर्वजण चाकतोय. हा वटवृक्ष असाच आबादित राहिला पाहिजे आणि त्याची जबाबदारी आम्हाला सर्व संचालकांची आहेच, पण तुम्ही सभासद नात्याने तुमची सुद्धा आहे. त्यामुळं तुम्हा सर्वांना माझी विनंती, आपण अशा या भूलतापांना या विघ्न संतोषी लोकांच्या कोणत्याही अपिवरती बळी न पडता संस्था आणि आपले स्थैर्य मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊया. हीच माझी तुम्हा सर्वांना आजच्या या जनरल सभेच्या उत्तरार्धामध्ये आपण सर्वांना माझी विनंती.